राधे कृष्ण. मित्रांनो, जीवन हे समुद्रासारखे आहे. त्याच्या लाटा कधी शांत असतात तर कधी वादळी असतात. जे लोक या लाटांवर स्वार व्हायला शिकतात तेच बुडण्यापासून वाचतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्या परिस्थिती तुम्ही बदलू शकत नाही त्या स्वीकारायला शिका, कारण शांती स्वीकारण्यात आहे. जेव्हा मन स्वीकारायला शिकते तेव्हा दुःख अस्तित्वात राहत नाही. जे गेले आहे ते अनुभव बनते आणि जे येणार आहे ते संधी बनते. जे वर्तमानात जगतात त्यांनाच खऱ्या अर्थाने जीवन समजते. व्यक्तीचा सर्वात मोठा साथीदार म्हणजे त्यांचा विश्वास. जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी कोणताही मार्ग अशक्य नाही. जेव्हा मन कमकुवत असते तेव्हा भीती वाढते. जेव्हा आत्मविश्वास मजबूत असतो तेव्हा अडथळे देखील संधी बनतात. प्रत्येक अडचणीत एक धडा असतो. जो तो धडा आत्मसात करतो तो पुढे जातो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला जाणून घेणे ही ज्ञानाची सुरुवात आहे, कारण जे आत पाहतात तेच सत्य पाहू शकतात. जीवनात कधी कधी असे वाटते की सर्व काही थांबले आहे, पण प्रत्यक्षात विश्व कधीच थांबत नाही. प्रत्येक क्षणी काहीतरी किंवा दुसरे बदलत असते आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. जे लोक या बदलाला स्वीकारतात त्यांना स्थिरता मिळते. म्हणून जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा घाबरू नका. ही एक अशी प्रक्रिया आहे असे समजा जी तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. जोपर्यंत एखादी व्यक्ती तुटत नाही तोपर्यंत त्यांना त्यांची आंतरिक शक्ती ओळखता येत नाही. जो कोणी इतरांवर अपेक्षा ठेवतो तो नेहमीच निराश होतो, कारण तुम्ही जे आनंद शोधता ते तुमच्या आत असते, बाहेर नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता तेव्हा कोणाच्याही मान्यतेची गरज नसते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्म्याला कधीही दुखापत होत नाही. तो शांत आणि अढळ राहतो. शरीर नश्वर आहे परंतु आत्मा शाश्वत आहे. म्हणून जो आत्म्याच्या दृष्टिकोनातून पाहतो तो कोणत्याही हानीला घाबरत नाही. जगातील सर्वात कठीण लढाई स्वतःमध्ये लढली जाते. बाह्य शत्रूचा पराभव करणे सोपे आहे, परंतु अंतर्गत आसक्ती, लोभ, क्रोध आणि मत्सर यावर विजय मिळवणे हे खरे शौर्य आहे. जो व्यक्ती या दुर्गुणांवर विजय मिळवतो तो खरोखर विजयी होतो. जोपर्यंत मन अशांत असते तोपर्यंत आनंद अनुभवणे अशक्य आहे. शांती बाहेर मिळत नाही, ती फक्त आतूनच बाहेर येते. कधीही कोणाचा द्वेष करू नका. द्वेष फक्त तुमचे हृदय अंधाराने भरतो. प्रेम ही अशी शक्ती आहे जी विषाचे देखील अमृतात रूपांतर करू शकते. जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल करुणा असते तेव्हा तुमचे कार्य शुद्ध होतात. भगवान कृष्ण म्हणतात, ज्याने क्षमा करायला शिकले आहे त्याने जगातील सर्वात मोठी कला शिकली आहे, कारण क्षमाशील मन हे सर्वांत शुद्ध असते. काम हीच पूजा आहे. जेव्हा तुम्ही तुमचे काम पूर्ण समर्पणाने करता तेव्हा ते आध्यात्मिक साधना बनते. परिणामांची काळजी करू नका, कारण परिणाम तुमच्या हातात नसतात. तुमचा अधिकार फक्त तुमच्या कृतींमध्ये असतो. जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे काम करता तेव्हा देव तुमच्याद्वारे काम करतो. जर मनात स्वार्थ असेल तर कृती बंधनात बदलते, आणि जेव्हा स्वार्थ नाहीसा होतो तेव्हा तीच कृती मुक्ततेचे दार उघडते. इतरांचे यश पाहून लोक अनेकदा दुःखी होतात, परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक आत्म्याचा मार्ग अद्वितीय असतो. कोणाचीही कामगिरी तुमची चूक नसते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमचे मन शांत राहते. इतरांच्या आनंदात आनंद मिळवणाऱ्याचे जीवन मत्सर मुक्त होते. भगवान कृष्ण म्हणतात, इतरांना खाली आणून तुम्ही उंच होऊ शकत नाही. जर तुम्हाला खरोखर उंची हवी असेल तर स्वतःला उंच करा. वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला संयम आणि वाट पाहण्याची क्षमता शिकवतो. जेव्हा एखादी गोष्ट लगेच येत नाही तेव्हा समजून घ्या की देव तुम्हाला ती देणगी हाताळण्यासाठी तयार करत आहे. घाई केल्याने परिणाम अपूर्ण राहतात. म्हणून सर्व काही त्याच्या गतीने घडू द्या. जीवनाचे सौंदर्य यात आहे की सर्व काही त्याच्या वेळेत घडते. कधी कधी बंद वाटणारा मार्ग तुम्हाला एका नवीन मार्गावर घेऊन जातो. जेव्हा सर्व दरवाजे बंद असतात तेव्हा आत पहा. नेहमीच एक खिडकी उघडी असते. ही खिडकी तुमचा विश्वास आहे. भगवान कृष्ण म्हणतात, जो अंधारातही विश्वास गमावत नाही त्याच्यासाठी प्रकाश स्वतः मार्ग मोकळा करतो. जो देवावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य या शब्दाचा काही अर्थ नाही. जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल तर घाबरू नका. ज्याने प्रेम केले आहे तोच दुःख अनुभवू शकतो, कारण जिथे करुणा असते तिथे जीवनाचे सत्य असते. जे दुःखापासून पळून जातात ते आनंदही गमावतात.
म्हणून दुःख स्वीकारा, ते तुम्हाला आतून शुद्ध करेल. पावसानंतर जशी पृथ्वी हिरवी होते त्याचप्रमाणे कठीण काळानंतर आत्मा आणखी उजळ होतो. जो व्यक्ती आपल्या चुका मान्य करतो तो अर्धा महान बनतो, कारण चूक मान्य करणे हे नम्रतेचे प्रतीक आहे. अहंकार माणसाला खाली आणतो तर नम्रता त्याला उंचावते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो वागतो तो कधीही तुटत नाही. जेव्हा झाडाला फळे येतात तेव्हा त्याच्या फांद्या वागतात. त्याचप्रमाणे जेव्हा माणूस ज्ञानी होतो तेव्हा त्याचे वर्तन आणखी नम्र होते. मनावर नियंत्रण ठेवणे सर्वात कठीण आहे, परंतु अशक्य नाही. जेव्हा मनाला दिशा मिळते तेव्हा जीवन सुंदर बनते. ध्यान, भक्ती आणि सेवा हे 3 मार्ग मनाला स्थिर ठेवतात. जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण करता तेव्हा तुमच्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते. प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाने भरलेले मनच खऱ्या अर्थाने भक्ती जोपासू शकते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. हे विश्व पूर्णपणे न्याय्य आहे, म्हणून कधीही काळजी करू नका की कोणी अन्याय केला आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्मानुसार शिकतो. तुमचे एकमेव कर्तव्य म्हणजे योग्य काम करणे. बाकीचे देव स्वतः ठरवतो. जेव्हा ही समज प्राप्त होते तेव्हा राग आपोआप कमी होतो. खरा आनंद इतरांना मदत करण्यात आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याचे अश्रू पुसता तेव्हा तुम्ही देखील प्रकाशाने भरलेले असता. दान हे केवळ भौतिक गोष्टींबद्दल नाही तर भावनांबद्दल देखील असते. एक स्मित, एक शब्द, आधार हे सर्व दानाचे प्रकार आहेत. भगवान कृष्ण म्हणतात, जो शेअर करतो तो कधीही रिकामा राहणार नाही, कारण तुम्ही जितके जास्त द्याल तितके के वाढते. प्रेम देऊन वाढते, वाटून घेण्याने नाही. कधीही कोणाशी कठोर होऊ नका. आज जो चूक करत आहे तो देखील शिकत आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला समजून घेण्यासाठी वेळ लागला तसाच त्यांनाही वेळ लागेल. म्हणून सर्वांशी दयाळू राहा. हे जग फक्त त्यांचाच आदर करते जे सर्वांना समान पाहतात. जेव्हा तुमच्या नजरेत काहीही लहान किंवा मोठे राहत नाही तेव्हा तुम्ही खऱ्या देवाच्या जवळ जाता. प्रत्येक दिवस सुधारण्याची एक नवीन संधी आहे. काल तुमचा शिक्षक होता आणि आज तुमचा नवीन अध्याय आहे. भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका. जे घडले ते आवश्यक होते. त्याने तुम्हाला अनुभव दिला आणि अनुभव हाच सर्वात मोठा शिक्षक आहे. जो आपल्या भूतकाळातून शिकतो तोच भविष्याचा निर्माता बनतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जीवनात कधीही हार मानू नका, कारण देवाने तुम्हाला अजून अपूर्ण ठेवलेले नाही. कृतज्ञता बाळगणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत आनंद मिळतो. कृतज्ञता ही अशी भावना आहे जी हृदयाला हलकी करते. जेव्हा तुम्ही देवाचे आभार मानता तेव्हा तुमचे लक्ष अभावापासून विपुलतेकडे वळते आणि जिथे कृतज्ञता असते तिथे दुःख टिकू शकत नाही. म्हणून दररोज सकाळी म्हणा, धन्यवाद प्रभू, मला हा दिवस दिल्याबद्दल. ही भावना तुम्हाला प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत करेल. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देऊ लागते तेव्हा त्यांची वाढ थांबते. जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तीलाच पुढे जाण्याची ताकद मिळते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचे जीवन तुमच्या हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याही हातात नाही. जर तुम्ही तुमचे विचार बदलले तर तुमचे नशीब बदलेल. जीवन तुमच्यासोबत जे घडते ते नाही तर तुम्ही त्याचे काय करतात ते आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद क्षमता लपलेली असते, पण ही शक्ती तेव्हाच जागृत होते जेव्हा ते त्यांच्या भीतीपासून मुक्त होतात. भीती आत्म्याला कमकुवत करते. जेव्हा तुम्ही तुमच्या भीतींना ओळखता आणि आव्हान देता तेव्हा ते हळूहळू नाहीसे होते. भीती धैर्याने संपते आणि धैर्य देवावर श्रद्धेतून जन्माला येते. म्हणून जेव्हा जेव्हा जीवनात अनिश्चितता येते तेव्हा तुमच्या आतील आवाजावर विश्वास ठेवा. तो आवाज तुम्हाला मार्गदर्शन करेल. कधी कधी तुमच्या चांगल्या कर्मांचे तात्काळ परिणाम मिळत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की ते वाया गेले. बियाणे पेरल्यानंतरही फळे येण्यास वेळ लागतो. ज्यांना धीर आहे त्यांनाच शेवटी यश दिसेल. जे अधीर आहेत ते मध्येच मागे हटतात. भगवान कृष्ण म्हणतात, फळाची गती तुमच्या कृतींच्या शुद्धतेने निश्चित होते, त्यांच्या घाईने नाही. म्हणून खऱ्या मनाने कर्म करत राहा, तुम्हाला नक्कीच परिणाम दिसतील. माणूस अनेकदा असा विचार करतो की त्याच्याकडे आयुष्यात खूप कमी आहे, पण जेव्हा तो एखाद्या गरजू व्यक्तीला पाहतो तेव्हा त्याला जाणवते की त्याच्याकडे खूप काही आहे. ही तुलना नाही तर कृतज्ञतेची भावना आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहणे थांबवता आणि तुमच्या हृदयाने अनुभवायला लागता तेव्हा जग बदलते. जो प्रत्येक लहान ठिकाणी देव पाहतो तो खरा भक्त असतो. जीवनातील सर्वात मोठी परीक्षा तेव्हा येते जेव्हा कोणीही तुम्हाला समजून घेत नाही, पण तोच क्षण तुम्हाला तुमच्या मार्गावर कसे स्थिर राहायचे ते शिकवतो. जो इतरांच्या संमतीशिवाय जगायला शिकतो तोच मुक्त होतो. भगवान कृष्ण म्हणतात, खरी स्वातंत्र्य अंतर्गत असते, बाह्य नाही. जो आपल्या विचारांचा स्वामी असतो तो संपूर्ण जगाचा स्वामी असतो. कधीही कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त काळजी करू नका.
चिंता मनाला विष देते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जास्त विचार करता तेव्हा तुम्ही तुमची शांती गमावता. समस्या विचार करून नाही तर शांतीने सोडवल्या जातात. जेव्हा मन शांत असते तेव्हा योग्य निर्णय स्वाभाविकपणे निघतो. म्हणून जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा काही काळ शांततेचा सराव करा. समाधानाचे बीज शांततेत लपलेले असते. जो कोणी दुसऱ्यांसाठी दिवा लावतो तो त्यांच्या मार्गात प्रकाश पसरवतो. जेव्हा तुम्ही कोणाचे भले करता त्याचा तुमच्या जीवनावरही परिणाम होतो. तुम्ही जी ऊर्जा पाठवता तीच ऊर्जा विश्व परत करते. जर तुम्ही प्रेम पाठवले तर प्रेम परत मिळते. जर तुम्ही करुणा वाटली तर तुमचे जीवन देखील सोपे होते. भगवान कृष्ण म्हणतात, खरी संपत्ती ती आहे जी वाटून वाढते. देव नेहमीच तुमच्या सोबत असतो, परंतु तुमचे मन शुद्ध असतानाच तो स्वतःला प्रकट करतो. ज्याप्रमाणे धूळ साचल्यावर आरसा त्याचे प्रतिबिंब पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे क्रोध, लोभ आणि मत्सरेने भरलेले मन देवाला ओळखू शकत नाही. जेव्हा तुम्ही आतून शुद्ध असता तेव्हा तुम्ही सर्वत्र देवाची उपस्थिती पाहू शकता. इतरांच्या नजरेतून कधीही तुमच्या जीवनाचा न्याय करू नका. तुम्ही अद्वितीय देव आहात, ज्याने तुम्हाला निर्माण केले. तुमचा मार्ग इतर कोणासारखा असू शकत नाही. जेव्हा तुम्ही तुलना सोडता तेव्हा तुम्हाला खरे स्वातंत्र्य अनुभवता. भगवान कृष्ण म्हणतात, जो स्वतःचे खरे स्वरूप ओळखतो तोच देवाचे कार्य समजू शकतो, कारण देव या जगात तुमच्याद्वारे काम करत आहे. प्रत्येक अपयश एक संदेश घेऊन येते. हा संदेश तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठे सुधारणा करायची आहे. जर अपयश नसते तर प्रगती होणार नाही. म्हणून त्याला शिक्षक समजा, शत्रू नाही. जो अपयश स्वीकारतो आणि पुढे जातो तोच शेवटी यश मिळवतो. विजयाचा मार्ग नेहमीच अनुभवातून जातो. जीवनाच्या शर्यतीत हळूहळू चालणे ही कमकुवतपणा नाही. जे स्वतःच्या गतीने पुढे जातात ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. जे घाई करतात ते अनेकदा पडतात. ज्याप्रमाणे फुलाला फुलण्यासाठी वेळ लागतो त्याचप्रमाणे यशालाही प्रौढ होण्यासाठी वेळ लागतो. भगवान कृष्ण म्हणतात, केवळ संयमाने पाणी घातलेले बीजच झाड बनते. कधीही कोणाच्याही चांगुलपणाची ठट्ठा करू नका. जे इतरांच्या भावनांचा आदर करतात तेच खरोखर दयाळू असतात. दया नेहमीच सोपी नसते, परंतु ती मनाला शांती देते. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे इतरांसाठी चांगले काम करता तेव्हा देव तुमच्या जीवनात चमत्कार करतो, कारण चांगले हेतू ही सर्वात शक्तिशाली प्रार्थना आहे. दुसऱ्यांच्या मतांनी दुखावलेली व्यक्ती स्वतःला अजून ओळखत नाही. जेव्हा तुम्हाला हे समजते की तुमचे मूल्य दुसऱ्यांच्या मतापेक्षा मोठे किंवा कमी नाही तेव्हा तुम्ही खरोखर मुक्त होता. भगवान कृष्ण म्हणतात, तुमचा स्वाभिमान दुसऱ्याच्या मान्यतेवर आधारित करू नका, कारण आत्म्याचे मूल्य अमर्याद आहे. दररोज काही वेळ स्वतःसोबत घालवा. शांत बसा. तुमचे विचार ऐका. तुमच्या आत असलेली शांती हे तुमचे खरे घर आहे. बाह्य जगात भटकताना आपण अनेकदा ते घर विसरतो. ध्यान म्हणजे आत परतणे. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्ही देवाशी संवाद साधता, शब्दांशिवाय फक्त अनुभवातून. जो माणूस इतरांना क्षमा करतो तो स्वतःला मुक्त करतो. क्रोध आपल्याला जाळतो, इतरांना नाही. म्हणून जेव्हा जेव्हा कोणी तुमचे वाईट केले असेल तेव्हा ते देवाच्या न्यायावर सोडा. क्षमा करणे म्हणजे विसरणे नाही, याचा अर्थ तुमच्या हृदयातील वेदना सोडणे आहे. कृष्ण म्हणतात, क्षमा करणे हा आत्म्याचा विजय आहे. जीवनात साधेपणा हा सर्वात मोठा गुण आहे. खरे सौंदर्य साधेपणात आहे. जेव्हा मन गुंतागुंतीचे असते तेव्हा सर्वताही गुंतागुंतीचे वाटते, पण जेव्हा मन सोपे असते तेव्हा देवाचा खेळ प्रत्येक परिस्थितीत दिसून येतो. जे साधे असतात तेच खोलवर पाहू शकतात. जे ढोंगापासून मुक्त असतात त्यांनाच खरा आनंद अनुभवता येतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कृतींचे फळ अपरिहार्यपणे मिळते. कधी कधी ही फळे लगेच दिसत नाहीत, परंतु त्यांचे परिणाम वेळेत नक्कीच दिसतात. म्हणून सत्याच्या मार्गावर चालण्यास घाबरू नका. हा मार्ग कठीण असू शकतो, परंतु तो चिरस्थायी आनंद देतो. खोट्याचे आकर्षण क्षणभंगूर असते, परंतु सत्याचे तेज शाश्वत असते. जो माणूस आपले वचन पाळतो तो इतरांमध्ये विश्वास निर्माण करतो. शब्दांना तेव्हाच महत्त्व असते जेव्हा ते त्याच्या कृतींशी जुळतात. म्हणून वचन देण्यापूर्वी विचार करा, परंतु जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा ते पाळा. भगवान कृष्ण म्हणतात, जो आपल्या वचनाचा आदर करतो तो स्वतः देवाचा आदर करतो. प्रत्येक नात्यात प्रेमाचा पाया आवश्यक आहे. प्रेमाशिवाय कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. प्रेम म्हणजे देणे, अपेक्षा न करणे. जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे प्रेम करता तेव्हा नातेसंबंध पवित्र होतात. जे इतरांना बदलू पाहतात ते तणावाखाली जगतात. जे स्वतःमध्ये सुधारणा करतात तेच प्रेम टिकवून ठेवू शकतात. जोपर्यंत माणूस स्वतःमधील सत्य ओळखत नाही तोपर्यंत तो अपूर्ण राहतो. प्रत्येक व्यक्ती जीवनात एक भूमिका पार पाडण्यासाठी जन्माला येतो, परंतु ती भूमिका तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा ती करुणा, कर्तव्य आणि प्रामाणिकपणा यांचे मिश्रण असते.
जो स्वार्थाच्या पलीकडे जातो आणि इतरांच्या कल्याणाचा विचार करतो तो देवाचा खरा भक्त असतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सेवा हा सर्वोच्च धर्म आहे आणि जो इतरांचे दुःख कमी करतो तो देवाचा दूत बनतो. जगातील प्रत्येक आत्मा एकमेकांशी जोडलेला आहे, म्हणून कोणाबद्दलही द्वेष बाळगणे म्हणजे स्वतःचे हृदय दुखावण्यासारखे आहे. जेव्हा हृदयात खरे प्रेम असते तेव्हा ते न बोलताही सर्व काही सांगते. प्रेम कधीही मागत नाही, ते फक्त देते. जो प्रेमात द्यायला शिकतो त्याला प्राप्त करण्याची चिंता नसते. मानवी जीवनाची सर्वात सुंदर अवस्था म्हणजे जेव्हा हृदय निस्वार्थपणे प्रेम करायला शिकते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भक्ती म्हणजे पूजा नाही तर अशी भावना ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक जीवात मला पाहू शकता. जेव्हा तुमचे मन प्रत्येकामध्ये देव पाहू लागते तेव्हा तुमच्यातील अहंकार नाहीसा होतो. अहंकार हा मानवतेसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. हीच भिंत माणसाला माणसापासून आणि भक्ताला देवापासून वेगळे करणारी आहे. जोपर्यंत मीची भावना टिकून राहते तोपर्यंत शांती अशक्य आहे. जो कोणी स्वतःला देवात विसर्जित करतो तोच देवाला प्राप्त करू शकतो. ज्याप्रमाणे नदी समुद्रात विलीन होऊन तिचे नाव गमावते त्याचप्रमाणे भक्तही देवात विलीन होऊन आपला अहंकार सोडून देतो. श्रीकृष्ण म्हणतात, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कृतींचे श्रेय स्वतःला देता तोपर्यंत दुःख तुम्हाला सोडणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही म्हणता सर्व काही देवाच्या इच्छेने घडले तेव्हा तुमचे मन हलके होईल. प्रत्येक मानवी जीवनात असा एक वेळ येतो जेव्हा एकटेपणा त्यांना वेढून घेतो, परंतु त्या एकांतातच आत्मा त्याचा खरा आवाज ऐकू शकतो. जेव्हा तुम्ही काही क्षण एकटे राहता जगापासून दूर तेव्हा आतील दार उघडते. तो दार देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. श्रीकृष्ण म्हणतात की सर्वात खोल प्रार्थना शांततेत होते. जेव्हा तुम्ही शांतपणे ध्यान करता तेव्हा विश्व तुमच्या प्रत्येक भावना ऐकते. केवळ आज शांत असलेला माणूसच सर्व बाह्य अशांतता सहजपणे सहन करू शकतो. जीवनात अपयश म्हणजे पराभव नाही. अपयश हे फक्त असे दर्शवते की अजूनही काहीतरी शिकायचे आहे. जर हार मानतो तो तिथेच थांबतो, पण जो प्रत्येक अपयशाला अनुभव म्हणून स्वीकारतो आणि पुढे जातो तोच यशाचा खरा पात्र बनतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचे काम करत राहा कारण काम हाच तुमचा धर्म आहे. परिणामांचे बंधन सोडून द्या कारण जो परिणामाने बांधलेला असतो तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही तुमचे काम पूजा मानता आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता करता. जीवनात कधी कधी असे घडते की आपण खूप कठोर परिश्रम करतो परंतु त्याचे परिणाम अपेक्षित परिणामांना मिळत नाहीत. त्यावेळी निराश होऊ नका कारण देव प्रत्येक कृतीचे फळ योग्य वेळी देतो. बीज पेरल्यानंतर ते झाडात वाढण्यास वेळ लागतो, त्याचप्रमाणे तुमच्या प्रयत्नांचे फळ उशिरा मिळू शकते परंतु ते वाया जात नाहीत. देवाची योजना नेहमीच परिपूर्ण असते. आपल्याला फक्त श्रद्धा असली पाहिजे. जे धीर धरतात तेच खरोखर समर्पित असतात. अधीर व्यक्तीला फक्त काळाचा प्रवाह समजत नसल्यामुळे दुःखाचा सामना करावा लागतो. जीवनाचे सर्वात सुंदर रूप म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती कृतज्ञ राहायला शिकते. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. श्वास घेणे, चालणे, विचार करणे. कृतज्ञ व्यक्तीला आयुष्यात कधीही कमतरता भासत नाही. कृतज्ञता हा असा दिवा आहे जो अंधारातही प्रकाश पसरवतो. जेव्हा तुम्ही देवाचे आभार मानता तेव्हा तो आणखी देतो, कारण प्रेमाचे स्वरूप असे आहे जे देतो ते वाढते. खरा आनंद संपत्ती किंवा प्रसिद्धीमध्ये नसून आतून येणाऱ्या समाधानात आहे. समाधानी असलेल्या व्यक्तीला बाह्य कोणत्याही गोष्टीची गरज नसते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इच्छा समुद्रासारख्या असतात. तुम्ही जितक्या जास्त त्या भरता तितक्याच त्या रिकाम्या वाटतात. म्हणून इच्छा नाही तर उद्देश ठेवा. जेव्हा जीवन उद्देशाने जगले जाते तेव्हा प्रत्येक दिवस अर्थपूर्ण बनतो. उद्देशहीन जीवन विचलित होण्यास कारणीभूत ठरते तर उद्देशपूर्ण जीवन मार्ग दाखवतो. माणसाने आपला वेळ योग्य दिशेने वापरला पाहिजे. वेळेपेक्षा मोठा शिक्षक नाही. जे वेळेचा आदर करतात ते स्वतःच्या यशाचा मार्ग मोकळा करतात. आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे. तो हळूहळू माणसाच्या क्षमतेचा नाश करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जागे व्हा कारण आयुष्य लहान आहे आणि संधी मर्यादित आहेत. जे दररोज काहीतरी चांगले करतात त्यांच्यासाठी प्रत्येक उद्या उजाड असतो. इतरांच्या चुका पाहण्यापूर्वी स्वतःच्या कमतरतांकडे पहा. इतरांना दोष देणे सोपे आहे पण स्वतःला सुधारणे कठीण आहे. स्वतःच्या चुका ओळखणारेच खऱ्या अर्थाने सुधारणेकडे वाटचाल करतात. जोपर्यंत तुम्ही इतरांना बदलण्याचा प्रयत्न करता तोपर्यंत तुम्ही निराश राहाल, पण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा तुमचे जग बदलेल. हा बदल अध्यात्माची सुरुवात आहे. जीवनात तुम्हाला जे काही येते, चांगले असो वा वाईट, ते स्वीकारा कारण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो. प्रत्येक परिस्थितीत ठीक आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीचे मन नेहमीच शांत असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारणे म्हणजे शहाणपण. जेव्हा तुम्ही संघर्षाकडे शिक्षक म्हणून पाहण्यास सुरुवात करता तेव्हा जीवनाचा प्रत्येक अध्याय ज्ञान बनतो. जगातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या प्रवासावर आहे. काहींचा मार्ग कठीण असतो तर काहींचा सोपा, पण प्रत्येकाचे ध्येय एकच असते, आत्मसाक्षात्कार. म्हणून तुलना करू नका कारण प्रत्येक आत्म्याचा मार्ग वेगळा असतो.
मत्सर फक्त तुमचा प्रकाश मंद करतो. इतरांच्या यशाने प्रेरित व्हा, मत्सर करू नका. जेव्हा तुम्ही इतरांच्या प्रगतीत आनंदी असता तेव्हा तुमचे हृदय देवाच्या जवळ येते. कधी कधी देव तुमची परीक्षा घेतो, पण त्या परीक्षा शिक्षा नसतात, त्या तुमच्या श्रद्धेच्या खोलीची चाचणी घेण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा सर्व काही हिरावून घेतले जाते आणि तरीही तुमच्या ओठांवर जय श्री कृष्ण राहतो, तेव्हा समजून घ्या की तुमचा आत्मा शुद्ध झाला आहे. श्रद्धा ही अशक्य गोष्ट शक्य करणारी शक्ती आहे. जेव्हा तुमच्या हृदयात अढळ श्रद्धा असते तेव्हा जीवनात कोणताही अडथळा कायमचा राहत नाही. राग ही एक आग आहे जी प्रथम स्वतःला आणि नंतर इतरांना जाळते. म्हणून जेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा शांत राहा. शांतता प्रत्येक भावनेला शांतीत रूपांतरित करते. क्षमा ही रागाची आग विझवणारी पाऊस आहे. श्रीकृष्ण म्हणतात की जो क्षमा करू शकतो तोच खरा वीर असतो. बाह्य युद्धापेक्षाही मोठे युद्ध म्हणजे आतमध्ये सुरू असलेले युद्ध, आणि जो या अंतर्गत युद्धात जिंकतो तोच खरा विजयी होतो. माणसाने आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजेत. ज्याप्रमाणे पाण्यात कमळ फुलते त्याचप्रमाणे या जगातही पवित्रता शक्य आहे. परिस्थिती काहीही असो, कधीही तुमचा मूळ स्वभाव दया, प्रेम आणि सत्य सोडू नका. हे गुण तुम्हाला देवाच्या जवळ आणतात. भगवान कृष्ण म्हणतात, माणसाचे कर्तव्य केवळ पूजा नाही तर करुणा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा मी स्वतः तुमच्या हातात असतो. जीवनाचा शेवट हा शेवट नाही तर एका नवीन सुरुवातीची तयारी आहे. आत्मा जन्माला येत नाही किंवा मरत नाही, तो फक्त रूप बदलतो. म्हणून मृत्यूला घाबरू नका, कारण अमर असलेल्याला काहीही नष्ट करू शकत नाही. जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारता तेव्हा सर्व भीती नाहीशी होईल. मृत्यू हा शरीराच्या प्रवासाचा शेवट आहे, आत्म्याचा नाही. भगवान कृष्ण म्हणतात, जो जन्म आणि मृत्यू दोन्ही समान आदराने पाहतो तोच खरा ज्ञानी पुरुष आहे. दररोज उगवणारा सूर्य एक नवीन संधी घेऊन येतो. तुम्ही कितीही वेळा पडलात तरी पुन्हा पुन्हा उठण्याची शक्ती तुमच्यात आहे. जीवनाचा अर्थ जिंकणे किंवा हारणे नाही तर पुढे जाणे आहे. जोपर्यंत तुम्ही पुढे जात राहाल तोपर्यंत मार्ग उघडेल. देव तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवा. जेव्हा तुमचे कर्म शुद्ध असतील तेव्हा विश्व तुमच्या बाजूने काम करेल. जो व्यक्ती आतल्या प्रकाशाला ओळखतो त्याच्यासाठी अंधार टिकत नाही. जीवनातील प्रत्येक अडचण केवळ तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या आतली शक्ती बाह्य परिस्थितींपेक्षा मोठी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवता तेव्हा तुमचे जीवन तुमच्या आज्ञेनुसार कार्य करू लागते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा मन शांत असते तेव्हाच देवाचा आवाज ऐकू येतो. आवाज फक्त गोंधळ आणतो, सत्य शांततेत सापडते. म्हणून दररोज काही वेळ शांततेत घालवा आणि आत पहा. ती शांतता तुम्हाला खऱ्या मार्गावर घेऊन जाईल. प्रत्येक कृतीत प्रामाणिक असलेल्या व्यक्तीचा मार्ग कधीही अंधारमय नसतो. जग त्याला समजो किंवा न समजो, सत्याचा मार्ग शेवटी विजयाकडे घेऊन जातो. सत्य बोलण्याचे धाडस ज्या व्यक्तीमध्ये असते तोच देवाच्या जवळ असतो. खोटेपणा क्षणिक फायदे आणतो, परंतु सत्य आयुष्यभर समाधान आणते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य खरे असते तेव्हा त्याचे शब्द शक्तिशाली बनतात. खऱ्या मनातून बोललेले शब्द आशीर्वाद बनतात, तर कपटाने बोललेले शब्द स्वतःच्या विनाशाकडे घेऊन जातात. जेव्हा तुम्हाला जीवनात अडचणी येतात तेव्हा त्यांना अडथळे नाही तर आध्यात्मिक साधना म्हणून समजा. अडचणी तुम्हाला बळ देणारे शिक्षक आहेत. जे सुखात आनंदी राहतात आणि दुःखात स्थिर राहतात तेच खरे आध्यात्मिक साधक आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांना परिस्थितीनुसार कसे वाकायचे आणि कसे उठायचे हे माहीत आहे तेच या जगात विजयी होतात. झाडाच्या फांदीसारखे बना, जे वाऱ्यात वाकते तेच तुटत नाही. जीवनाच्या प्रत्येक ऋतूला सहजतेने स्वीकारणाऱ्याचे मन कधीही डळमळत नाही. कधीही असे समजू नका की तुम्ही एकटे आहात. जेव्हा तुमचे हेतू खरे असतात तेव्हा विश्वाची प्रत्येक शक्ती तुमच्या सोबत असते. देव नेहमीच तुमच्या सोबत असतो, कधी कधी परीक्षेच्या रूपात, कधी कधी प्रेरणा म्हणून. जेव्हा जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा लक्षात ठेवा की तो तुम्हाला फक्त पुढील पातळीसाठी तयार करत असतो. ज्याप्रमाणे सोने परीक्षेसाठी अग्नीत टाकले जाते त्याचप्रमाणे खऱ्या भक्ताला जीवनाच्या परीक्षांना सामोरे जावे लागते. परंतु जे त्या परीक्षांवर विश्वास गमावत नाहीत तेच देवाचे प्रिय बनतात. व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचे वर्तन. संपत्ती आणि मालमत्ता कमी होऊ शकते, परंतु चांगले वर्तन कायमचे टिकते. जो इतरांशी प्रेमाने आणि आदराने वागतो त्याचे जीवन स्वतःच एक आशीर्वाद बनते. भगवान कृष्ण म्हणतात, तुमच्या बोलण्यात गोडवा असू द्या,
कारण शब्दांमध्ये विश्वाची सर्वात मोठी शक्ती असते. एकच शब्द हृदयाला जोडू शकतो आणि तोच शब्द दुसऱ्याचे हृदय तोडू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा, कारण प्रत्येक शब्द तुमच्या कृतीचा भाग बनतो. मत्सर, लोभ आणि क्रोध हे 3 विष आहेत जे हळूहळू आत्म्याला कमकुवत करतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यापासून दूर राहता तेव्हा तुमची आंतरिक ऊर्जा आपोआप वाढते. इतरांकडे काय आहे याची काळजी करू नका. तुमच्यासाठी जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल, जरी ते उशिरा असले तरी. विश्वव्यवस्था कधीही चुका करत नाही. फक्त तुमचे कर्म शुद्ध ठेवा आणि परिणाम देवावर सोपवा. प्रेम आणि विश्वास असेल तोपर्यंत प्रत्येक नाते टिकते. जेव्हा स्वार्थ प्रवेश करतो तेव्हा बंध तुटू लागतात. केवळ मिळवण्याच्या इच्छेवर आधारित प्रेम प्रेम नसते, ते व्यवसाय असते. खरे प्रेम निस्वार्थ असते आणि ते देवाकडे जाण्याचा मार्ग असते. भगवान कृष्ण म्हणतात की जो व्यक्ती इतरांकडून फक्त प्रेमाची अपेक्षा करतो तो कधीही समाधानी होऊ शकत नाही. परंतु जो प्रेम द्यायला शिकतो तो संपूर्ण जगाला स्वतःचे मानतो. जो माणूस दुसऱ्यांमध्ये चांगले पाहण्याची सवय लावतो तो कधीही आपल्या हृदयात अंधार ठेवत नाही. ज्याप्रमाणे कमळ चिखलात फुलते आणि स्वच्छ राहते, त्याचप्रमाणे खरा भक्त जगातही शुद्ध राहतो. जग बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला बदला. जेव्हा तुम्ही स्वतःचे रूपांतर करता तेव्हा जग आपोआप बदलेल. हा बदल आतून सुरू होतो, बाहेरून नाही. भगवान कृष्ण म्हणतात, जो माणूस आपले विचार तेजस्वी ठेवतो तो संपूर्ण विश्वात प्रकाश पसरवतो. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे, स्वतःला सुधारण्याची, एखाद्याला हसवण्याची, एखाद्याचे दुःख कमी करण्याची. जर तुम्ही दररोज काहीतरी चांगले करण्याचा संकल्प केला तर जीवन स्वतःच एक आशीर्वाद बनते. भगवान कृष्ण म्हणतात, प्रत्येक दिवस हा एक नवीन अध्याय आहे. कालच्या चुका आज दुरुस्त करा आणि आजच्या चांगुलपणाला उद्या अधिक खोलवर आणा. ही सतत सुधारणा म्हणजे अध्यात्माचे सार आहे. जीवन केवळ श्वास घेण्याबद्दल नाही, तर प्रत्येक श्वास उद्देशपूर्ण बनवण्याबद्दल आहे. ज्या व्यक्तीला हे समजते की त्यांची प्रत्येक कृती इतरांवर परिणाम करते, तोच खरा जाणीवपूर्वक जागरूक होतो. जेव्हा तुम्ही प्रेमाने, दयाळूपणे आणि सत्याने वागता तेव्हा तुमचे अस्तित्व प्रार्थना बनते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, खरी पूजा ही अहंकार आणि ढोंगापासून मुक्त असते. जेव्हा तुम्ही मनापासून एखाद्याचे कल्याण करता तेव्हा प्रत्येक विचार आशीर्वादात बदलतो. केलेल्या गोष्टींना सोडून द्या, येणाऱ्या गोष्टींची काळजी करू नका. देव या क्षणात राहतो. वर्तमान हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. जे वर्तमानात जगायला शिकतात त्यांना कधीही पश्चाताप होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भूतकाळ फक्त शिकण्यासाठी आहे, जगण्यासाठी नाही. आणि भविष्यकाळ फक्त नियोजनासाठी आहे, काळजी करण्यासाठी नाही. जीवनाचे सौंदर्य या क्षणात आहे, ते पूर्ण जाणीवेने जगा. मानवांना अनेकदा असे वाटते की देव दूरच्या मंदिरात राहतो, पण प्रत्यक्षात तो तुमच्या आत राहतो. जेव्हा तुम्ही खरोखर एखाद्याबद्दल चांगले विचार करता, जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता, तेव्हा तुमच्या हृदयात करुणा निर्माण होते. तेव्हा देव बोलतो. त्याला पाहण्यासाठी तुम्हाला डोळ्यांची गरज नाही, तर हृदयाची गरज आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा मन शुद्ध असते तेव्हा देव सर्व दिशेने दिसतो. शांती बाहेरून मिळत नाही, ती आतून निर्माण होते. जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडून देता तेव्हा तुम्हाला शांती मिळते. जितक्या कमी अपेक्षा तितका जास्त आनंद. तुम्ही जगाकडून जितके जास्त शोधता तितके तुम्ही अपूर्ण राहाल, परंतु जेव्हा तुम्ही देण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही पूर्ण व्हाल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्याग ही खरी संपत्ती आहे. जो त्याग करतो तोच खरा राजा असतो. जीवनात वादळे येतात तेव्हा घाबरू नका. वादळे तुमची मुळे मजबूत करण्यासाठी येतात. प्रत्येक अडचण तुम्हाला शिकवते की विश्वास आणि संयम ही सर्वात मोठी ढाल आहे. जेव्हा तुमचे मन अशांत असेल तेव्हा फक्त हे लक्षात ठेवा, जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठी आहे. हे वाक्य तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा मंत्र बनेल. आणि शेवटी कृष्ण म्हणतो, जो प्रेमाने भरलेला आहे तो माझ्याशी जोडलेला आहे. भक्ती म्हणजे पूजा नाही तर प्रेम आहे. कृती म्हणजे देखावा नाही तर भक्ती. आणि जीवनाचा अर्थ केवळ जगणे नाही तर इतरांसाठी प्रेरणा बनणे आहे. जेव्हा तुम्ही असे जीवन जगता तेव्हा तुमचे प्रत्येक पाऊल धर्म बनेल आणि तुमचा प्रत्येक श्वास प्रार्थना बनेल. मित्रांनो, मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला.